हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग व्हिडिओकडे वळूयात. तर आता राणी जी आहे ती मंदिरामध्ये आलेली असते आणि ती आता पूजेसाठी आलेली असते. तर त्याचवेळी आता ती इंद्रजी सरांना आवाज देत असते, पण सर तिला कुठेही दिसत नाही आहेत. ते पाहून आता ती घाबरते. तर त्यावेळी राणी त्यांना आवाज देऊ लागते, इंद्रजी सर तुम्ही कुठे आहात, पटकन तुम्ही बाहेर या. तर त्यावेळी इंद्रा तिला कुठेच दिसत नाही, म्हणून ती आता इकडे तिकडे शोधू लागते आणि बाहेर जाऊनही पाहू लागते. पण इंद्रा राणीला कुठेच दिसत नाही. तिला वाटतं की नक्की सरांना काय झालं असेल, कुठे गेले असतील हे, असा विचार करत आता राणी पुन्हा मंदिरात जाते आणि मंदिरात गेल्यानंतर ती मोठ्याने सरांच्या नावाने आवाज देऊ लागते. पण समोरच तिला असं काही दिसतं, त्याने ती एकदम शॉक झालेली आहे आणि तिच्या हातातलं ताट देखील पडलेलं आहे. तर ताट पडल्यानंतर आता इथे ती लगेचच झोपेतून जागी होते. खरं तर हे राणीचं स्वप्न असतं आणि तेही पहाटेचं स्वप्न असतं. राणी आता झोपेतून जागी झालेली आहे. ती जे काही मंदिरात वगैरे गेली होती ते फक्त तिचं एक स्वप्न असतं. तर ती जागी होते आणि सरांच्या नावाने ओरडते. तर तिच्या हातात त्यावेळी तिचं मंगळसूत्र असतं आणि राणी जेव्हा ओरडते त्यावेळी मला तिलाही ऐकायला जातं की राणी उठली आहे आणि मोठ्याने इंद्राचं नाव घेऊन ती ओरडली आहे. तर त्यावेळी मला ती उठते आणि विचारते की राणी काय झाले, हे बघ माझ्या इंद्राला तर काही झालं नाही आहे ना, म्हणजे तुला काही वाईट स्वप्न पडलं आहे का इंद्राबद्दल. तर त्यावेळी राणी जी आहे ती बोलते की नाही मालती मॅडम, असं काही नाही आहे. उगाचच मालती मॅडमला वाटेल की पहाटेचं स्वप्न खरं होतं आणि जर वाईट स्वप्न पडलं असेल तर त्यांच्या इंद्राच्या जीवाला धोका आहे की काय असं त्यांना वाटेल, म्हणून ती खोटं बोलली की नाही तसं काही नाही. खरं तर स्वप्न पडलं, पण ते माझ्याच बाबतीत होतं आणि ते खूप वाईट होतं. त्यामुळे मला भीती वाटली म्हणून मी सरांच्या नावाने ओरडले. तर आता इथे मला ती बोलते की बरं बाई, तुझ्या नावाचं असेल तर काही हरकत नाही, पण माझ्या इंद्राच्याबद्दल वाईट साईट मी ऐकून घेऊ शकत नाही. मला ती तिथून उठते आणि बोलते की पहाटेची स्वप्न खरी होतात, पण देवा प्लीज हे स्वप्न कधीच खरं होऊ देऊ नको. राणी देवाशी प्रार्थना करते. आज राणीचा दिवस खूप वाईट उजाडलेला आहे असं तिला वाटू लागतं की का असं स्वप्न पडलं असेल. तरीसुद्धा राणी आता जत्रेसाठी छान मस्तपैकी तयार झालेली आहे. तर त्यानंतर आता इथे इंद्रा येतो. इंद्रा देखील तो रेडी झालेला असतो आणि आईला म्हणत असतो की ओटीचं सामान वगैरे सगळं काही आणलं आहे, तू एकदा चेक करून घे. त्यानंतर राणी इंद्राच्या समोर येते आणि राणी टक लावून इंद्राकडे पाहू लागते. तर खरंच तो खूप हँडसम दिसत असतो, पण त्यावेळी तिच्या मनात फक्त एकच अडचण तिला सतवत असते की आज मला जे काही स्वप्न पडलंय ते सत्यात उतरू देऊ नको, बस एवढंच तिच्या मनात असतं. सर इंद्रा राणीला पाहतो आणि विचारतो की राणी काय झाले, तू जरा डिस्टर्ब दिसतेस. तर त्यावेळी राणी जी आहे ती म्हणते की नाही काही नाही. यावेळी राणीला इंद्राला मिठी मारावीशी वाटत असते, कारण जर इंद्राला काही झालं तर ती अजिबात सहन करू शकणार नाही. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का. तर त्यावेळी राणी बोलते की नाही काहीच नाही. तर आता इकडे आबा बोलत असतात की पोरांनो, आता तुमचं आवरलंच आहे तर तुम्ही दोघे जण पुढे व्हा, आम्ही दोघे मागून येऊ. तर आता इंद्रा बोलतो की आबा आपण सगळे सोबतच जाऊयात ना. तर त्यावेळी आबा बोलतात की नाही आम्ही दोघं येतो मागून, तुम्ही दोघं व्हा पुढे. असं म्हणत आबाने आता राणीच्या हातात एक पिशवी दिलेली आहे आणि सांगितलं आहे की ह्याच्यात पूजेचे सामान आहे, तुम्ही दोघे पुढे व्हा आणि पूजेची तयारी करा. पण राणीचं मन अजिबात नसतं. राणी म्हणत असते की सर तुम्ही एक काम करा ना, तुम्ही आज घरीच थांबा आणि हे पहा मी आहे ना, मी सगळं काही बघते, तुम्ही काळजी करू नका. तर त्यावेळी आबा बोलतात की राणी काय झालं, तुला काळजी सतावते का इंद्राबद्दल. तर त्यावेळी राणी बोलतो की हो आबा, मला काळजी वाटते सरांची. तर त्यावेळी इंद्रा जो आहे तो बोलतो की हे बघ राणी, तू काळजी करू नकोस, मला काहीही होणार नाही आणि तसंही तू माझ्यासोबत आहेस ना, त्यामुळे काहीही काळजीचं कारण नाही. तर त्यावेळी आबा दोघांना आशीर्वाद देतात आणि बोलतात की अशीच एकमेकांची काळजी घ्या आणि नेहमी दोघं सोबत राहा. तर त्यानंतर आबा त्यांना आशीर्वाद देतात आणि सांगतात की जा आता तुम्ही जा, आम्ही येतो मागून. असं म्हणत इथे राणी आणि इंद्रा दोघेही जण पुढे निघालेले असतात. इकडे आबा जे आहेत ते तर दोघांनाच बघत असतात. इकडे विक्रांतने आता त्याच्या गुंडाला फोन केलेला आहे आणि तो त्याला सांगत असतो की सगळं काम चोख पार पाडायचं. तर त्यावेळी तो गुंड बोलतो की सर सगळी तयारी झाली आहे, फक्त तो एकदा आला
की सगळं काम तमाम होईल. तर त्यावेळी विक्रांत बोलतो की ठीक आहे, यावेळी मला काहीही प्रॉब्लेम नको आहे. तर तो गुंड जो आहे तो बोलतो की नाही सर, काही प्रॉब्लेम होणार नाही, सगळं काही नीट होईल. इकडे राणी आणि इंद्रा दोघेही जण पायी जत्रेसाठी चाललेले असतात आणि त्यावेळी इंद्राला दिसतंय की राणी खूप डिस्टर्ब आहे. तिचं लक्षही नसतं त्याच्या बोलण्याकडे. तर त्यावेळी अचानकच चालता चालता इंद्रा मध्येच थांबतो आणि राणी तशीच पुढे निघून जाते. त्यावेळी इंद्रा बोलतो की हे बघ राणी, नक्की काहीतरी बिनसलं आहे, तू मला सांग नक्की काय झालंय. तर त्यावेळी राणी बोलते की सर, आज ना मला पहाटे एक स्वप्न पडलंय आणि ते स्वप्न खूप डेंजर होतं. माझ्यासाठी ते स्वप्न खूप डेंजर होतं, कारण म्हणतात ना पहाटेची स्वप्न खरी होतात आणि म्हणूनच मला भीती वाटते की असं स्वप्न खरं होऊ नये. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की काय झालं, त्या स्वप्नात असं काय होतं. तर त्यावेळी राणी सांगू लागते की सर, मी सकाळी मंदिरात गेली होती आणि तिथे गेल्यानंतर मी तुमची वाट पाहते, पण तुम्ही तिथे आलाच नाही आणि समोर असं काही घडलं ते पाहून मला धक्काच बसला आणि त्यामुळे सर मी तुम्हाला नको बोलते की तुम्ही तिकडे नका येऊ. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की हे बघ राणी, तू काळजीच करू नको. इंद्राने तिला मिठी मारली आणि तिला समजावून सांगितलं, हे बघ, तुला जसं माझी काळजी वाटते तशीच मलाही तुझी वाटते आणि तुझ्यासाठी मला तुझ्यासोबत जायचं आहे. त्यामुळे प्लीज मला थांबू नकोस. आपण दोघं सोबत असलो की काहीही होणार नाही. तर आता इकडे राणी बोलते की ठीक आहे सर, तुम्ही म्हणताय ना, पण तुम्ही स्वतःची काळजी घ्या. असं म्हणत इंद्रा बोलतो की हो नक्कीच. इंद्रा बोलतो की चला आता. तर आता दोघेही एकमेकांचा हात पकडतात आणि जत्रेत जायला निघतात. जाता जाताच इंद्राला सुचतं की राणीचा मूड कसा ऑन करायचा, कारण तिचा मूड खूप ऑफ झालेला असतो ना. तर त्यावेळी तो बोलतो की राणी, आज तू खूप सुंदर दिसतेस हां. तर त्यावेळी राणी बोलते की थँक्यू, आणि तसंही तुम्ही पण खूप हँडसम दिसतायत हां. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की खरंच तुझं कौतुक ऐकलं तर मला खूप छान वाटतं. त्यानंतर इंद्रा बोलतो की तू रोज असं का नाही आवरत. तर त्यावेळी राणी बोलते की मग मला सांगा, तुम्ही असं रोज का नाही आवरत. तर त्यावेळी तो बोलतो की तू जर रोज कमेंट केली तर मी नक्की आवरेन. तर दोघेही हसतात आणि पुढे जायला निघतात. इकडे आबा जे आहेत ते आता मालतीला आवाज देतात. मालतीला म्हणतात की मालती, आवरलं की नाही अजून, चला आपल्याला उशीर होतोय. तर त्यावेळी मालती त्यांच्या पाठीमागे येऊन थांबलेली असते आणि म्हणत असते की मला सांगा, तुम्ही इंद्राला असं पुढे का पाठवलं, आपण सगळे सोबत गेलोच असतो ना. तर त्यावेळी आबा बोलतात की हे बघ, राणी आहे ना त्याच्याबरोबर, तू नको काळजी करूस. आणि आता इंद्रा खूप मोठा झाला आहे, त्यामुळे तो स्वतःची काळजी घेऊ शकतो. तर त्यावेळी मालती बोलते की नाही, पण मला आज सकाळपासून त्याची काळजी वाटते. तर त्यावेळी आबा बोलतात की नको गं एवढी काळजी करत जाऊ, चल आता आपल्याला निघायला हवं. असं म्हणत आबा आणि मालतीही दोघेही जण मंदिराकडे जायला निघालेले असतात. जत्रेमध्ये आता विक्रांतने ठिकठिकाणी गुंड पसरवून ठेवलेले असतात. त्यांना एका एका कॉर्नरला थांबवलेलं असतं, जेणेकरून ते इंद्रावरती आणि राणीवरती नजर ठेवू शकतील. तर आता राणी आणि इंद्राने जत्रेत पाय ठेवलेला आहे. जसंच ते जत्रेत येतात त्यावेळी राणीला जरा वेगळंच फील होतं. ती इकडे तिकडे पाहायला लागते. त्यावेळी आता समोरच आता तो गुंड उभा असतो आणि तो राणी आणि इंद्राकडे एकटक पाहत असतो. राणीची नजर त्या गुंडाकडे जाते आणि त्यावेळी राणीला लक्षात येतं की कदाचित हा आपल्यावरती नजर ठेवतोय. तर राणी जी आहे ती लगेचच तिथून इंद्राला बाजूला घेऊन जाते. तर त्यावेळी हा माणूस जो आहे तो एकटक त्यांच्याकडे पाहत असतो, कारण त्याला इंद्राला टार्गेट करायचं असतं ना. इंद्रा बोलतो की चल राणी, आपण इकडे जाऊयात. तर आता समोरच करंट बसन अशी तार तिथे पसरून ठेवलेली असते आणि जसं इंद्रा त्याच्यावर पाय ठेवेल ते स्विच ऑन करणार होते, पण राणीने पाय ठेवताच लगेचच इंद्राला पाठीमागे घेतलं आणि बोलली की चला आपण ह्या साईडने जाऊ. असं म्हणत इंद्रा आणि राणी तिथे वाचलेले आहेत. तर लगेचच तो माणूस म्हणतो की या मुलीने इथेही त्या मुलाला वाचवलं. तर आता लगेचच तो विक्रांतला फोन करून सांगतो की त्या मुलीमुळे इथेही तो मुलगा वाचला आहे. तर इकडे विक्रांत स्वतःवरतीच भडकत असतो, म्हणत असतो की या राणीला ना सतत नेहमी पुढे पुढे करायचं असतं, नेहमी त्या इंद्राच्या आणि माझ्यामध्ये येते. तर त्यावेळी आता इथे विक्रांत बोलतो की यावेळी तो वाचला आहे, पण पुढे तो वाचायला नाही पाहिजे, असं काही तर करा. तर त्यावेळी आता इकडे विक्रांत फोनवरती बोलून झालेलं असतं आणि तिथे उर्मिला येते आणि उर्मिला बोलू लागते की विक्रांत चल ना, हे बघ तुझं ड्रेस घे आणि आवर पटकन, आपल्याला निघायचं आहे. तर विक्रांत बोलतो की उर्मिला, घाई कसली आहे एवढी, तिथले मेन गेस्ट आपणच आहोत, त्यामुळे सगळ्यांच्या नजरा आपल्याकडे असणार आहे, त्यामुळे जर आपण उशिरा गेलो तर सगळी लोक आपल्याकडेच पाहत राहतील. तर त्यावेळी उर्मिला बोलते की बरोबर आहे विक्रांत तुझं, आपण उशिरा एंट्री करू, जेणेकरून सगळ्यांची
नजर फक्त आपल्यावरच असेल. तर आता इथे विक्रांत हसतो आणि बोलतो की उर्मिला, तुला फक्त एवढ्याशा गोष्टीने इतका आनंद होतोय, पण जेव्हा तुला कळेल की इंद्रा या जगातून वर जाईल तेव्हा तुला किती आनंद होईल. तर त्यानंतर आता इकडे पुढे इंद्रा आणि राणी एका ठिकाणी काहीतरी घेण्यासाठी थांबलेले असतात आणि लगेचच पाठीमागे ते गुंड राणी आणि इंद्रावरती नजर ठेवतात. राणीला कुठेतरी असं जाणवतं की कदाचित कोणीतरी आहे जो आपल्यावरती नजर ठेवतोय. राणी इकडे तिकडे लक्ष देते कारण तिला इंद्राची आज खूप काळजी घ्यायची असते. तर समोरच तिला एक जोगतीन भेटते आणि त्या लगेचच बोलू लागतात की बाई, मी म्हटलं होतं ना की तुमचा दोघांचा संसार सुखाचा होईल आणि तुम्हीच दोघं एकमेकांचे जोडीदार असाल. तर त्यावेळी इंद्रा आणि राणी दोघेही हसतात आणि लगेचच त्या जोगटिनीच्या पाया पडायला खाली वागतात आणि ती जोगटीन देखील त्या दोघांना पाहून खुश असते. तर त्याचनंतर आता इकडे इंद्रा बोलतो की थांब राणी, मी आलोच असं म्हणत इंद्रा तिथून थोडंसं बाजूला जातो आणि इकडे राणी त्या जोगटिनीशी बोलू लागते. तर त्यावेळी जोगटीन सांगते की हे आज तुझ्या सौभाग्याचा एक वाईट क्षण आहे आणि तोपर्यंत तू त्याच्यासोबत अगदी सावलीसारखी उभी राहा, त्याला एकटं सोडू नकोस. तर त्यावेळी आता इथे त्या जोगटिनीने तिचं काम पूर्ण केलेलं असतं, तिला जे सांगायचं आहे ते सांगून झालेलं असतं. तर त्यावेळी राणी बोलते की हो, मी अगदी सावलीसारखी त्यांच्या पाठीमागे उभी राहील. तर त्याचनंतर राणीला असं वाटू लागतं की कदाचित ते जे काही मला स्वप्न पडलं होतं तो देवी आईचाच इशारा होता की काय, कदाचित तेही खरंही होऊ शकतं. त्यामुळे आता राणी प्रचंड घाबरलेली आहे. तर त्यावेळी राणी बोलते की ठीक आहे, मी त्यांना एकट्याला नाही सोडणार असं म्हणत लगेचच राणी जी आहे ती तिचा आशीर्वाद घेऊन तिथून जाते आणि इंद्राकडे जाते. त्या जोगतिनीला मात्र राणीची आणि इंद्राची काळजी वाटते. तर त्यावेळी आता इकडे इंद्रा बोलतो की राणी चल ना आपण ह्या पाळण्यामध्ये बसूयात. तर आता राणी बोलते की सर तुम्ही काय लहान बाळासारखे करतायत, हे पहा हे असं काही नाही, नको त्या पाळण्यात नको बसायला. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की राणी चल ना, मी कधीच नाही बसलोय. तर त्यावेळी राणी बोलते की ठीक आहे चला आपण तुमच्यासाठी बसूयात. पण त्यावेळी राणी बोलते की पण सर तुम्हाला झेपेल ना यात बसायला. तर आता इंद्रा बोलतो की हो हो, का नाही झेपणार, मला सगळं काही झेपेल, तू चल फक्त माझ्याबरोबर. तर आता राणी आणि इंद्रा जेव्हा पाळण्यापाशी येतात त्यावेळी तो गुंड त्या दोघांकडे पाहत असतो. तो गुंड जो पाळणा चालवतो त्या माणसापाशी येतो आणि त्याला सांगू लागतो की हा मुलगा आणि मुलगी जेव्हा बसेल त्यावेळी पाळणा एकदम वरती चढकून ठेवायचा. तर आता इकडे विक्रांत देखील त्या माणसाशी बोलत असतो की जे सांगितले तेच करायचे. तर त्यावेळी तो बोलतो की पण जर मी तसं केलं तर माझ्या पाळण्याला गिऱ्हाईक कोण लागेल आणि माझा धंदा कसा होईल. तर त्यावेळी इथे विक्रांत बोलतो की हे बघ तू त्याची काळजी करू नको, तुला दिवसभराचा सगळा काही पैसा मिळेल. तर त्यानंतर तो बोलतो की ठीक आहे साहेब, मी तुम्ही जे सांगाल ते करतो. तर आता इंद्रा आणि राणी दोघेही जण पाळण्यात बसण्यासाठी पुढे आलेले असतात आणि इकडे विक्रांत म्हणत असतो की आता इंद्रा तुझा गेम ओव्हर. असं बोलल्यानंतर आता इकडे विक्रांत माणसाला सांगतो की काम झालंच पाहिजे. इकडे आता हा जो काही शूटर असतो तो लगेचच वरती चढतो कारण त्याला माहीत आहे त्यांचा दुसरा प्लॅन काय असतो. तो पाळण्यात बसल्यानंतर इथे हा जो काही गन शूटर आहे तो लगेचच इंद्राला गोळी मारणार असतो. त्याने अगदी नेम धरलेला देखील असतो. इकडे इंद्रा आणि राणी दोघेही जणे पाळण्यात बसतात. त्यानंतर इंद्राला कसं तरी वाटू नये म्हणून राणीने त्याचे डोळे बंद केलेले आहेत आणि इकडे आता अचानक पाळणा सुरू होतो आणि इंद्राने अगदी डोळे मोठे केले कारण त्याला सवय नसते ना या सगळ्याची. जेव्हा तो पाळणा खाली आणि वर जातो त्यावेळी त्याच्या पोटात अगदी कसं तरी होत असतं, पण तरीसुद्धा तो गप्प बसलेला असतो कारण फक्त राणीमुळे, कारण त्याने राणीला सांगितलेलं असतं की मला काहीही होणार नाही. तर आता इकडे नजर राणीची इकडे तिकडे गुंडांकडे जाते. तर तिला जरा विचित्र वाटतं, ही माणसं सतत आपल्याकडे पाहत आहेत म्हणजे नक्कीच ह्यांचं काहीतरी चाललेलं आहे असं तिला जाणवतं. तर आता इकडे त्या माणसाने अगदीच इंद्रावरती नेम धरलेला असतो. तेवढ्यातच इंद्रा अचानक खाली वागतो. इंद्रा जेव्हा खाली वागतो तर ती गोळी जी आहे ती सरळ निघून जाते आणि राणीला हवेत गोळी निघून गेली आहे असा आवाज येतो. राणी बोलते की हा आवाज कसला असेल बरं. तर त्यावेळी आता ती इंद्राला त्या गोष्टीबद्दल बोलली नाही आहे, पण तरीसुद्धा राणीला जाणवलं आहे की इथून सनकन असं काहीतरी गेलं आहे. तर आता यावेळीसुद्धा त्या माणसाचा प्लॅन फ्लॉप झालेला आहे. इकडे आता अजित त्याच्या वहिनीला म्हणत असते की वहिनी तुमचं अजून पण आवरलं नाही आहे, चला पटकन आपल्याला निघायला हवं. तर आता इथे उर्मिला बोलते की हो भाऊजी आवरलंच आहे, चला आज ना मी खूप मिरवणार आहे आणि मी अगदी तोऱ्यात मिरवणार आहे, महाडिकांची सून आणि या घरची मालकीण म्हणून मी मिरवणार आहे. तर आता इथे ही रत्नाई देखील येते आणि बोलते की चला आता आपल्याला निघायला हवं. तर त्या बी अजित बोलतो की हो
आणि मीही खूप तोऱ्यात मिरवणार आहे, कारण माझे आई आणि बाबा आज तिथे आरती करणार आहे आणि त्या आरतीचा मान माझ्या बाबांना मिळणार आहे. तेवढ्यात विक्रांत खाली येतो आणि बोलतो की हे पहा, तुम्ही एवढी असली घाई कशाला करताय. तर त्यावेळी आता इथे रत्नाई बोलते की अरे आता सगळ्यांचं आवरलंच आहे, तर आपण निघूयात ना. तर त्यावेळी इथे विक्रांत बोलतो की नाही, आपल्याला आत्ताच निघायचं नाही आहे. तर त्यावेळी सगळे विचारू लागतात की विक्रांत काय झालं आहे, आत्ता का नाही निघायचं. तर विक्रांत सांगू लागतो की हे पहा, मी एक मुहूर्त काढलं आहे आणि त्यामुळे आपण त्याच मुहूर्तावर जाणार आहोत. असं सांगितल्यावर आता सगळे गप्प बसतात आणि विक्रांतचं ऐकतात. तर आता राणी आणि इंद्रा दोघेही जण पाळण्यातून खाली उतरले आहेत आणि त्यावेळी इंद्रा बोलतो की राणी खरंच किती छान आहे ना आपल्या गावची जत्रा. तर त्यावेळी राणी बोलतो की हो. तर त्याचनंतर आता इथे राणी जरा चिंतेत त्याला दिसते आणि थोड्याच वेळात इंद्रा त्यासाठी बोलतो की तिचा जो काही मूड आहे तो चांगला करण्यासाठी बोलतो की चल राणी आपण गेम खेळूयात. तर त्यावेळी राणी बोलते की काय गेम. तर आता इंद्रा बोलतो की हो, मला हे फुगे फोडवायचे आहेत. तर त्यावेळी आता इथे ते फुगे फोडण्यासाठी येतात आणि हा माणूस त्यांच्याच समोर येऊन उभा असतो, जो करून इंद्राला पाहत असतो आणि त्या गन शूटरला माहिती देत असतो की आता तुला हे काम करायचं आहे. तर त्यावेळी तो लगेचच निशाणा धरतो. इंद्र जो आहे तो समोर फुगे फोडण्यात व्यस्त असतो, कारण त्यालाही 5 फुगे फोडायचे असतात आणि फोडल्यानंतर त्याला ते गिफ्ट मिळणार असतं आणि ते गिफ्ट त्याला राणीला मिळवून द्यायचं असतं. म्हणूनच तो त्या तयारीत लागलेला असतो. ज्यावेळी इंद्रा तो गन पकडतो त्यावेळी राणीचं लक्ष त्या गुंडाकडे जातं. राणी बोलते की सर थांबा, तसं नाही, मी सांगते तसं करा. राणी लगेचच या साईडने येते ज्या साईडने तो व्यक्ती उभा असतो, कारण तो व्यक्ती इंद्राकडे सारखाच पाहत असतो. राणीला हे लक्षात आलेलं असतं. लगेचच ती त्याच्यामध्ये येते आणि आता ह्या जो गन शूटर आहे त्याने निशाणा धरलेलाच होता, पण राणीमध्ये आल्यामुळे आता त्यांचा हे प्लॅन फ्लॉप झाला. तर त्यानंतर आता इथे इंद्राने तिला ते गिफ्ट मिळवून दिलं आहे आणि त्यावेळी राणी बोलते की चला आता तुम्ही तर माझ्यासाठी एक गिफ्ट दिलंच आहे, तर आता मी तुमच्यासाठी एक गिफ्ट घेणार. असं म्हणत राणीने त्याच्या हातात एक काळा धागा आणि त्यात काही काळे मणी असतात असं एक ब्रेसलेट घेतलं आणि त्याच्या हातात बांधलं. त्यानंतर समोरच राणीला तो व्यक्ती दिसतो आणि तो व्यक्ती दिसल्यानंतर राणी बोलते की आता ना या माणसाकडे लक्ष दिलंच पाहिजे. हा नक्की का आपल्याकडे लक्ष देतो, एवढा बारीक का पाहतोय. तर त्यावेळी राणी बोलते की चला सर आपण पुढे जाऊयात. राणीने इंद्राचा हात पकडलेला आहे आणि पुढे जायला निघालीच आहे. तर त्यावेळी राणी बोलते की सर तुम्ही इथेच थांबा, मी आत्ता आले. असं म्हणत राणी आता लगेचच त्या माणसाचा पाठलाग करू लागते. त्या माणसाला कळतं की ही मुलगी त्याचा पाठलाग करते, म्हणून लगेचच तो धावू लागतो. राणी तरीही त्याच्या पाठीमागे पळते, कारण तिला त्याला पकडून त्याला जाब विचारायचं असतो की का असं वागतोय तो. तर त्यानंतर तिने त्याला पकडलं सुद्धा, पण तरीसुद्धा आता ती त्याला पकडणार इतक्यात तो तिथून तिचा हात सोडून निसटून जातो आणि जाता जाता त्याच्या इथे शर्टमधून काहीतरी पडतं जे राणीच्या हाती लागतं आणि तो असतो एक चाकू, धारदार चाकू. त्याने इंद्राला मारायचं असतं आणि त्यासाठीच त्याने तो आणलेला असतो. तर राणी जी आहे ती इकडे एकटीच असते आणि त्यावेळी तिच्या अचानकच लक्षात येतं की जोगटिनीने काय सांगितलं आहे की तिच्या नवऱ्याला एकटं सोडायचं नाही, सावलीसारखं त्याच्यासोबत थांबायचं. राणीला आता भीती वाटू लागते की ती इंद्रा सरांना सोडून एकटी बाजूला आलेली आहे आणि सर तिकडे एकटेच आहेत. तर तिच्या लक्षात येताच राणी लगेचच धावत पळत इकडे येऊ लागते. इकडे इंद्रा तिथेच उभा असतो जिथे राणी त्याला सोडून गेलेली असते. तर त्यावेळी आता इथे थोड्याच वेळात पाठीमागून एक माणूस त्याच्या तोंडाला रुमाल लावून त्याला ओढतच आतमध्ये नेतो, त्या स्टुडिओमध्ये नेतो. राणी तिथेच येते, पण राणीला इंद्रा कुठेही सापडत नाही. राणी बोलते की अरे यार, मी खूप मोठी चूक केली, मी का सरांना एकट्याला सोडलं. तर आता ती बोलते की मी कुठेही शोधू सरांना. तर तसाच जो इंद्रा सरांसारखा कुर्ता घालून आलेला माणूस राणी त्यालाच सर बोलू लागते. तर तो मागे वळून पाहतो, तर राणी त्याला सॉरी बोलून तिथून निघून जाते आणि त्यानंतर राणी आता सरांचा शोध घेऊ लागते की कुठे असतील इंद्रजित सर म्हणून ती सरांना आवाज देत असते. पण आता तिला असं झालेलं असतं की एवढ्या गर्दीत ती कुठे शोधणार ना त्यांना. तरीसुद्धा
ती काही बायकांना विचारते आणि त्यांच्या वस्तीतल्या काही बायका तिथे आलेल्या असतात. तर ती त्यांनाही विचारते की तुम्ही सरांना कुठे पाहिले का? तर त्यावेळी त्या बोलतात की नाही राणी, ते कुठेही आम्हाला दिसले नाहीत. तर त्यावेळी राणीला आता खूप टेन्शन आलेलं असतं की आता सर कुठे असतील, सरांच्या जीवाला काही धोका तर नाही ना, सर ठीक असतील ना. तर राणी पुढे पाहते तर आता महाडिकांच्या सगळ्या गाड्या इथे मंदिरापर्यंत आलेल्या असतात आणि त्यावेळी ही जी उर्मिला आहे ती अगदी तोऱ्यात गाडीतून खाली उतरलेली आहे आणि समोरच पाहत असते. ज्यावेळी ती उतरते लगेचच इथे विक्रांतला म्हणते की विक्रांत बघ ना, सगळ्यांच्या नजरा आपल्याकडेच आहेत. तर आता इथे विक्रांत बोलतो की हो, आणि सगळे आपल्याकडेच पाहतील. तर आता इथे आबांच्या डोक्यावरती एक गाठोडं दिलेलं असतं आणि त्याच्यात काही सामान असतं देवपूजाचं. तर त्यावेळी आता इथे काही लोक विचारतात की आबा, अहो हे ओझं तुम्ही का घेतलं डोक्यावर, द्या मी घेत होते. तर आबा जे आहे ते बोलतात की हे ओझं नाही, देवाचं पूजेचं सामान आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, मी एवढं सामान तर घेऊ शकतो. असं म्हणत आता आबा जे आहेत ते तसेच पुढे जाऊ लागतात. पण त्यावेळी आबाने कोणाचीही मदत घेतलेली नाही आहे. तर त्यानंतर आता इथे रत्नाई, अजित आणि बाकी सगळेच जण पोहोचलेले असतात. राणी मात्र त्यांना पाहून मंदिरात येऊन थांबलेली आहे. तर राणीला खूप अस्वस्थ वाटत असतं की सर कुठे असतील नक्की. तर इकडे मालती आल्याच राणीला विचारते की इंद्रा कुठे आहे. तर त्यावेळी राणीला काय सांगावं आणि काय नाही असं होतं. तर त्यावेळी राणी बोलते की मालती मॅडम, अहो ह्या पिशव्या हातात घेऊन का थांबला आहात, टेकवा त्या खाली. असं म्हणत ती त्या पिशव्या घेते आणि खाली टेकवते आणि आबांनाही म्हणते की आबा, ते अगोदर खाली उतरावर, तुम्हाला ओझं होईल. तर त्यानंतर आबा आणि मालती पुन्हा विचारतात की इंद्रा कुठे आहे. तर त्यावेळी राणीला कळत नाही. ती बोलते की असतील ना, इथेच असतील कुठेतरी, मला बोलले त्यांना काहीतरी गेम खेळायचा आहे म्हणून कदाचित ते तिकडे गेले असतील. तर त्यावेळी विक्रांत बोलतो की नक्की तो तिकडेच गेलाय ना. तर आता राणी बोलते की हां, ते तिकडेच गेलेत. तर त्यानंतर काहीच वेळाने तिथे गुरुजी येतात आणि बोलतात की चला आरतीचा मान घ्यायला लवकरात लवकर चला, जेणेकरून आपण आरतीलाही सुरू करू शकतो. तर त्यावेळी इथे मालती बोलते की हे पहा गुरुजी, माझा मुलगा अजून आलेला नाही आहे, त्यामुळे तो मान त्याचाच आहे आणि आता आपण आरती नाही करू शकत, तो आला की आपण लगेच सुरुवात करूयात. तर तेवढ्यातच विक्रांत आणि अजित बाकी सगळेच बोलतात की आता महाडिकांचा जो काही मान आहे तो आमचा मान असणार आहे आणि तुम्ही नोकर, कसला आलाय तुम्हाला तो मान. तर आता इथे विक्रांत आणि अजित दोघेही जण मालती आणि आबांचा अपमान करतात. तुम्ही आमचे नोकर आहात आणि नोकर म्हणूनच राहायचं, समजलं. अजित आणि उर्मिला दोघेही जण मालती आणि आबांना म्हणतात. त्यावेळी मालती आणि आबा तिथे गप्प बसतात आणि त्यानंतर इकडे मालती बोलते की जा इंद्राला घेऊन ये. असं म्हणत राणी जी आहे ती लगेचच इंद्राला शोधण्यासाठी मंदिरातून खाली येते आणि आल्यानंतर लगेचच विक्रांत तिचा बाटला करतो आणि बोलतो की खरंच इंद्रा इथे कुठे आसपास आहे का. तर त्यावेळी राणी काहीच बोलत नाही. तर त्यावेळी हा जो काही विक्रांत आहे तो बोलतो की हे बघ राणी, आता विक्रांतच्या जीवाला धोका आहे आणि तो धोका माझ्याचमुळे होणार आहे. कारण तुला माहीत आहे आत्तापर्यंत ज्या वेळी मी त्याचा जीव घ्यायला पाहिला आहे त्यावेळी तू त्याचा जीव वाचवलास, पण यावेळी तसं होणार नाही. यावेळी मी पूर्ण प्लॅनिंगसह त्याला अडकवणार आहे आणि त्याचा जीव हा जाणारच आहे. काय करायचं आहे ते करून घे आणि कसं वाचायचं आहे ते वाचून दाखव. तर त्यावेळी आता इथे राणी जी आहे ती पूर्णपणे भडकली आहे. राणी बोलते की विक्रांत महाडिक, सरांच्या केसांना जरी धक्का लागला तर मी तुला सोडणार नाही. ही राणी काय आहे आणि काय नाही ते तुला कळेलच. तर आता इकडे विक्रांत बोलतो की तुझ्याचमुळे माझी डील कॅन्सल झाली होती. नेहमी माझ्या वाटेत काटा म्हणून आडवी येतात ना, तर बघाच आता तुझ्या आयुष्यात काय होतंय ते. तर त्यावेळी आता राणी बोलते, हे पहा, माझ्या सौभाग्यासाठी मी काहीही करू शकते आणि जर तुम्ही माझ्या सौभाग्याला हात लावण्याचा प्रयत्न केला आहे तर मी बघाच काय करते. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की ठीक आहे, तू जे डायलॉग बोलत असेल ना की हा माझा स्वभाव नाही, ही माझी सवय आहे, ते आता तुम्हाला करून दाखवच. तर आता विक्रांतही इथे राणीला खूप काही बोलतो की तू तुझ्या सौभाग्याला वाचवून दाखव.
तर मी ही समजेल की तू कोण आहेस. तर त्यावेळी आता इथे राणी खूप बोलते. त्याच वेळी आता इकडे इंद्राला बांधून टाकलेलं आहे, त्याचे हात वगैरे बांधून टाकलेले आहेत आणि त्याला आतमध्ये आणलेलं असतं. त्यावेळी इंद्रा जो आहे तो त्या माणसांना विचारत असतो की तुम्ही लोक कोण आहात आणि मला इथे का आणलं आहे. तर त्यावेळी ते लोक काहीच बोलत नसतात, फक्त इंद्राला मारत असतात. इंद्रा मोठ्याने ओरडत असतो की का करताय तुम्ही हे सगळं. तर त्यावेळी ते कसलंही त्याला उत्तर देत नाहीत. पण विक्रांतच्या सांगण्यावरून हे सगळं घडतंय हे इंद्राला मात्र लक्षात आलेलं असतं. पण आता एवढ्या सगळ्यांसमोर इंद्रा एकटा पडलेला आहे आणि त्याचे त्यात हात देखील बांधून टाकलेले असतात. तर आता इकडे राणी विक्रांतला हेच सांगत असते, फक्त इंद्रजीत सरांच्या केसाला धक्का लागू देत, मग दाखवते मी काय करू शकते ते. तर त्यावेळी विक्रांत हसतो आणि बोलतो की मी घाबरलो, तुझ्या या बोलण्याला मी घाबरलो. तिच्यासमोर तो ॲक्टिंगची नाटकं करत असतो. तर राणी बोलते की ही ॲक्टिंग माझ्यासमोर अजिबात करायची नाही हा विक्रांत महाडिक. राणी अगदी न घाबरता विक्रांतशी बोलत असते आणि चुटकी वाजून बोलवते की मी माझ्या नवऱ्याचा जीव वाचून दाखवणारच, मी माझ्या नवऱ्याला काहीही होऊ देणार नाही. तर आता इथे हा विक्रांत राणीला खुणावतो आणि बोलतो की हे बघ, जोपर्यंत या समयीची वाद चालू आहे तोपर्यंत इंद्राचा जीव असेल आणि जेव्हा एकदा ही विझेल तेव्हा इंद्र ही कायमचा संपेल. तर असं बोलल्यानंतर राणी आणखीनच धक्क्यात येते की हा माणूस काय बोलतोय, का इंद्रजी सरांच्या जीवाशी खेळतोय हा माणूस. तर त्यावेळी आता इथे राणी बोलते की मी का असं केलं, मी एवढी मोठी चूक कशी काय करू शकते, मी सरांना एकट्याला का सोडलं. आज जर सर माझ्यासोबत असते सरांना काहीही झालं नसतं, का मी त्यांना एकट्याला सोडलं. ती तिच्या मनालाच खात असते. इकडे मला ती सारखं आबांना विचारत असते की इंद्रा एवढा वेळ कुठं गेलाय. तर त्यावेळी आबा बोलतात की हे बघ मला ती तू काळजी करू नको, इंद्रा इथेच कुठेतरी असेल, तू नको काळजी करूस. तर त्यावेळी आता इथे इंद्राला ती लोक खूप मारत असतात. तर आता इकडे हे जाधवसाहेब जे आहे ते मध्येच बोलतात, तुम्हाला माहिती आहे का तुमचा मुलगा पळून गेला आहे, पळकुटा आहे तो. तर त्यावेळी आता इथे आबा आणि मालती बोलतात की आमचा मुलगा असा नाही आहे, तो कधीच आम्हाला सोडून पळून जाणार नाही, पळून जाणाऱ्यातला आमचा मुलगा नाही आहे. तो निधड्या छातीवरती वार घेईल पण असा पळून जाणार नाही. तर आता इकडे ही राणी जी आहे ती इंद्राला शोधण्याचा प्रयत्न करते, इकडे तिकडे वन भटकत असते. पण तिला हे कळत नसतं की एवढ्या मोठ्या जत्रेत एवढ्या मोठ्या गर्दीत सरांना कसं शोधून काढायचं. राणी इकडे तिकडे पाहत असते आणि समोरच तिला आता रतन आणि तिचे बाबा दिसतात. रतन आता इकडे राणीला शोधत आलेला असतो, कारण रतनला देखील सांगितलं गेलेलं असतं की इंद्रा आणि राणीला शोधून आण. तर त्यावेळी आता इथे रतन आणि बुवा जे आहे ते सोबत असतात. तर त्यावेळी बुवा म्हणतात की एवढ्या गर्दीत कसं सापडायचं जावई बापूंना. तर त्यानंतर राणी तिथे येते आणि बोलते की बरं झालं मला तुम्ही मिळालात, तुम्हाला माहिती आहे का सरांच्या जीवाला धोका आहे आणि आत्ता सर कुठेतरी गायब झालेत, मी खूप वेळची शोधतीये त्यांना पण मला ते मिळत नाहीत. तर आता तुम्ही एक काम करा, तुम्ही सरांना शोधण्यास मला मदत करा, पण चेहऱ्यावर असं दाखवायचं नाही की तुम्ही दोघेजण टेन्शनमध्ये आहेत, तुम्हाला या सगळ्याची काही माहिती आहे, फक्त सरांना शोधायचे, कळलं का. कारण काही जत्रेत आपल्यावरती लोक नजर ठेवून आहेत, जर त्यांना आपल्यावरती संशय आला तर आपल्याला सर कधीच सापडणार नाहीत. तर राणीने बुवांना आणि रतनला हे सगळं सांगितलं आहे. राणी बोलते की चला आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, जा शोधायला लागा. इकडे इंद्राला आता हातांनी बांधून टाकलेलं असतं आणि वरती टांगलेलं आहे. तर त्यावेळी इंद्रा जरा शुद्धीत असतो, तर माणसं जरा थांबलेली असतात. इंद्रा लगेचच जो माणूस पुढे येईल त्याला मारू लागतो. इंद्राने हार मानलेली नसते, तो देखील त्या व्यक्तींना मारत असतो, कारण त्याला तिथून सुटायचं असतं. पण तरीसुद्धाही जास्त माणसं असल्यामुळे इंद्रा एकटा पडलेला असतं. इकडे आता इंद्राचा फोटो राणीला रोडवरती पडलेला दिसतो. तर आता तिच्या लक्षात येतो की हा फोटो नक्कीच त्या गुंडांच्या हातात होता आणि इथेच कुठेतरी ते गुंड असतील. तर त्यावेळी राणी इकडे तिकडे पाहू लागते आणि समोर जाऊ लागते. ती तेवढ्या एरियामध्ये सगळीकडे पाहते. इकडे इंद्र जो आहे तो त्याने रस्सी सोडलेली आहे आणि एकाला तो मारत असतो. त्याच नंतर आता तो एकदम थकला आहे, कारण त्यालाही खूप जणांनी मारलेलं असल्यामुळे त्याला खूप मार लागलेला असतो. आता तो पूर्णपणे थकला आहे. तर आता एक जो व्यक्ती आहे तो पाठीमागून येतो आणि त्याच्या डोक्यावरती जोरात काठी मारतो आणि काठी मारल्यानंतर त्याच्या डोक्याला खूप मार लागतो आणि इंद्र तसाच खाली कोसळतो. इकडे राणी मात्र देवाकडे एकच प्रार्थना करत असते की देवा माझ्या इंद्रजीत सरांना सुखी ठेवा, त्यांना काहीही होऊ देऊ नको.
तर त्यानंतर आता राणी इकडे तिकडे पाहतच असते. इकडे आता इंद्राला त्या माणसांनी हाणून मारून एका पोत्यामध्ये बंद केलेलं आहे आणि राणी त्याच्या अगदी जवळ असते, पण तरीसुद्धा राणीला लक्षात येत नाही. समोर त्या पोत्यांमध्ये नारळ चालले आहेत असं तिला वाटू लागतं. तरीसुद्धा आता ती समोर चाललेल्या एका व्यक्तीला विचारते की दादा या पोत्यांमध्ये काय आहे. तर तो सांगू लागतो की या पोत्यामध्ये नारळ आहे, काय झालं तुम्हाला पाहिजे आहे का. तर त्यावेळी राणी बोलते की नाही तुम्ही जाऊ शकता. असं म्हणत राणी हात लावून पाहते तर खरंच त्याच्यामध्ये नारळच असतात. राणीला जरा संशय आला होता म्हणून तिने विचारलं होतं. ती माणसं जिथून निघत होता तरीही राणी तिथेच जाते आणि तिला आता त्यांच्यावरती संशय असतो. तर तिथे गेल्यानंतर पाहते की पाठीमागे अगदी अंधार असतो आणि तिथे गेल्यानंतर ती चेक करते की तिथे रक्त सांडलेलं असतं आणि तिथे हळूवारपणे तिने एक नजर मारली आणि तिथे तिला तो ब्रेसलेटचा एक मणी दिसतो जो इंद्रजीत सरांच्या हातात तिने ब्रेसलेट घातला होता. तर ती तो हातात उचलते आणि लगेचच तिच्या लक्षात येतं की कदाचित इंद्रजीत सर इथेच होते. इकडे मालती इंद्राला आवाज देत असते, इंद्रा कुठे आहेस तू. तर इकडे आबा म्हणत असतात की मालती हे पहा तुम्ही काळजी करू नका, इंद्र इथेच कुठे असेल, तुम्ही नका काळजी करू. तर त्यावेळी मालती म्हणते की अहो किती वेळ झाला आहे, गुरुजी पण वाट पाहत आहे आणि आरतीचा वेळही झाला आहे, आतापर्यंत त्याने यायला हवं होतं ना. तर त्यावेळी विक्रांत इथे येतो आणि बोलू लागतो की तुमचा मुलगा अगदी पळकुटा आहे, तो घाबरला या सगळ्याला आणि त्याचमुळे तो पळून गेला आहे. तर आता इथे मालती बोलते की हे बघ विक्रांत, माझा इंद्र असा नाही आहे, त्यामुळे तू असं बोलू नकोस. तर आता इकडे ही उर्मिला दादासाहेब सगळेजण बोलू लागतात की हो तुमचा इंद्रा पळून गेला आहे आणि तेही त्या मुलीबरोबर आणि तुम्हाला असं एकट्याला सोडून गेलाय. तर त्यानंतर इथे अजित उर्मिला दादासाहेब सगळेजण आबा आणि मालतीवरती हसू लागतात आणि त्यानंतर इथे आबा बोलतात की एक मिनिट दादासाहेब, माझा मुलगा असा पळकुटा नाही आहे तुझ्यासारखा, जसा की तू इथून मागे पळून गेला होतास आणि माझ्यावरती जेव्हा कर्ज झालं होतं तेव्हा मी असं तुझ्यासारखं पळकुटासारखं पळून गेलो नाही, सगळ्या परिस्थितीला सामोरे गेलो आणि सगळं काही कमावलं. तर आता इथे हा अजित जो आहे तो पाठीमागून म्हणतो माझ्या बाबांना असं बोलायचं नाही, हां पळकुट्या वगैरे, गप्प बसायचं, नोकराने जास्त तोंड चालवायचं नाही. अजित खूप काही इथे आबांना बोलतो आणि त्याचनंतर आता इकडे हा जो विक्रांत आहे तो मालती समोर येतो आणि बोलू लागतो की तुमचा मुलगा अगदी पळकुटाच आहे, मुद्दाम बोलत असतो कारण त्याला तिला चिडवायचं असतं. त्यानंतर मालती लगेचच विक्रांतची कॉलर पकडते आणि बोलते की तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का माझ्या मुलाला असं बोलतोय सारखं सारखं. तर त्यावेळी आता आबा मालतीला थांबवतात, मालतीला म्हणतात की मालती तुम्ही हे काय करताय, सोडा, असे नका वागू. तर त्याचनंतर आता काही वेळाने इकडे राणी जी आहे ती ओरडत असते, इंद्रजीत सर तुम्ही कुठे आहात. ती रडत असते, तिला वाईट वाटतं की तिच्या एका चुकीमुळे हे काय घडलंय, आता सरांना कुठे शोधू असं तिचं झालेलं असतं. तर त्यावेळी आता ती सगळं काही बारीक निरीक्षण करते आणि त्यामुळे तिच्या लक्षात येते की कदाचित इथे सरांना त्यांनी ठेवलं होतं आणि आता त्यांना बाहेर नेलं असावं. तर त्यावेळी आता राणी तिथून बाहेर पडते. बाहेर पडल्यानंतरच आता समोर थोडीशी चालते तर तिला लगेचच तो मणी पडलेला दिसतो, जो मणी इंद्रजीत सरांच्या हातात ब्रेसलेट म्हणून तिने घातला होता. तर त्यावेळी ते तुटलेलं आहे हे लक्षात येताच राणी लगेचच पुढे पुढे चालण्याचा प्रयत्न करते. जसं ती पुढे जात असते तसं तिला एक मणी तिला सापडत असतो आणि त्यानंतर आता तिला कदाचित या मण्यांमुळे सरांचा शोध लागणार आहे. तर आता ती एक मणी गोळा करत तिला सापडलेल्या ह्याच्यापर्यंत आलेली आहे. तर तिला ती पोती दिसतात आणि त्या पोत्यापाशी थोडंसं रक्त सांडलेलं देखील दिसतं. तर आता इथे तिला वाटतं की कदाचित या पोत्यांमध्ये जर सरांना बांधलेलं वगैरे असेल तर त्यावेळी राणी लगेचच पोत्यामध्ये पाहू लागते. एक पोतं सोडते पण त्यामध्ये नारळ असतात, दुसरंही सोडते त्यामध्ये सुद्धा नारळ असतात. राणी आता विचार करते की या सगळ्या पोत्यांमध्ये एकदा चेक केलं पाहिजे. राणी चेक करतच असते, तेवढ्यातच पाठीमागून काही गुंड येतात आणि राणीला लगेचच धक्का देतात. राणी लगेचच खाली पडते. इकडे इंद्रा जो आहे तो या पोत्यामध्येच असतो, पण आता राणीला धक्का दिल्यामुळे राणी पडलेली असते. तर त्याचनंतर राणी स्वतः उठते आणि राणी उठल्यानंतर लगेचच त्या माणसांच्या समोर उभी राहते. तो माणूस बोलतो की बरंच झालं, आम्ही तुला सोडणारच नव्हतो, पण बरं झालं तूच चालत आमच्याकडे आलीस.
तर आता तुझाही तुझ्या नवऱ्यासारखेच हाल आम्ही करणार आहोत. तर त्याचनंतर आता इथे तो व्यक्ती एक गो लागतो आणि त्या गोलामध्ये राणी उभी असते. तर त्यावेळी आता इथे तो बोलतो की बघ आता तुझे काय हाल करू आणि तुझ्यासाठी एकच माणूस पुरेसा आहे. तर आता लगेचच एक एक करून एक माणूस पुढे येऊ लागतो आणि राणी माणसासारखी त्या माणसांसोबत फायटिंग करते आणि हे पाहून सगळे चकित होतात. राणी एका एकाला अगदी हाणून पाडत होती आणि सगळेजण आता चकित होतात. तिने एकाही गुंडाला सोडलेलं नाही. सगळे खाली लोळतायत तिच्या मारामुळे, फक्त एकटीच्या मारामुळे. काय अवस्था केली राणीने ह्यांची पहा एकदा. तिच्या अंगात जशी दुर्गा शिरली आहे, दुर्गेचा अवतार बनवून राणी एका एकाला मारत असते. आणि सगळ्यांना मारून झाल्यानंतर मात्र राणी पुन्हा त्या पोत्यांकडे जाते आणि ती पोते एक एक करून सोडायला सुरुवात करते. तर आता इथे थोड्याच वेळात मालती आणि आबा देखील पोहोचतात आणि तिला विचारू लागतात की राणी तू हे काय करतेस, तू इंद्राला शोधण्याचा प्रयत्न कर, तू इथे काय करतेस. तर आता राणी बोलते की आबा आणि मॅडम तुम्हाला मी नंतर सगळं सांगेल, पण आधी मला हे सोडवायला मदत करा. तर आता इथे आबा बोलतात की ठीक आहे. असं म्हणत आबा आणि मालती दोघेही जण इथे पोती सोडण्यास तिला मदत करतात. तर त्याचनंतर आता बरीच पोती सोडल्यानंतर राणीला एका पोत्यामध्ये जडजडपणा जाणवतो आणि ज्या पोत्यामध्ये इंद्रजित सर असतात, राणी लगेचच ते पोतं अलीकडे ओढते. तोपर्यंत इथे सगळेजण महाडिक येऊन उभे राहिलेले असतात. यांना काहीच कळत नाही की हे लोक काय करतायत म्हणून. तर त्यावेळी आता सगळेजण पाहत आहेत आणि त्याचवेळी राणीला इंद्रा सापडतो, जो की पोत्यात बांधलेला असतो आणि इंद्रजित सर बाहेर येतात. जसं की तिने त्या पोत्याचं तोंड सोडलं त्याच वेळेस लगेचच त्यांचं डोकं बाहेर येतं आणि राणी मोठ्याने ओरडते की सर. असं बोलल्यानंतर सगळ्यांचं लक्ष इंद्राकडे जातं आणि इथे रत्नाईच्या डोळ्यात अक्षरशः पाणी असतं की इंद्राची अवस्था अशी कशी झाली. तर तेवढ्याच वेळात मला ती मोठ्याने ओरडते की इंद्रा हे असं काय झालं माझ्या इंद्राला. तर आता ती इंद्राला उठवण्याचा प्रयत्न करते की इंद्रा उठ इंद्रा काय झालंय तुला. तर त्यावेळी राणी देखील ओरडत असते की सर उठा सर, तुम्हाला काहीही झालेलं नाही आहे, उठा. तर आता तीही त्याला उठवण्याचा प्रयत्न करते आणि मला ती बोलते की अहो जा डॉक्टरांना बोलवा ना जरा. लगेचच आबा इथे रतनला आवाज येतात आणि बोलतात की रतन प्लीज लवकर डॉक्टरला घेऊन ये. असं म्हटल्यानंतर आता इथे आबा आणि मला ती दोघेही जण रडत असतात, कारण इंद्राची अवस्था खूप वाईट झालेली आहे आणि राणी ही रडत असते. मालती तर अक्षरशः मोठमोठ्याने रडत असते की माझ्या इंद्राला हे काय झालं, लवकरात लवकर त्याला हॉस्पिटलला घेऊन चला. मालती हे सारखं बोलत असते. तर तेवढ्यातच डॉक्टर तिथे येतात आणि इंद्राला चेक करतात. इंद्राला चेक केल्यानंतर डॉक्टर डायरेक्टली बोलतात की हा मुलगा आता या जगात नाही आहे. असं बोलल्यानंतर आता इथे मालती आणि आबांना खूप मोठा धक्का बसतो. तर मालती बोलते की काय हे डॉक्टर काय बोलले असं. डॉक्टर तिथून निघून जातात आणि त्यावेळी सगळेजण चकित असतात. राणी बोलते की नाही असं होऊ शकत नाही. तर त्यावेळी राणी इंद्राला त्या पोत्यातून बाहेर काढते आणि कसं. तर त्यावेळी आता इथे डॉक्टरांनी सगळ्यांना खूप मोठा धक्का दिलेला असतो. मालती आणि आबांच्या पायाखालची तर जमीनच सरकते, कारण हे असं होऊ शकत नाही. मालती मोठ्याने ओरडते नाही माझ्या इंद्रासोबत असं होऊ शकत नाही. डॉक्टर तिथून जातात. राणीला समोरच जोगटीन दिसते आणि लगेचच ती धावतच त्या जोगटिनीकडे जाते आणि त्यावेळी ती लगेचच तिच्या समोर जाते आणि बोलते की देवी आई हे काय झालंय, आता माझ्या नवऱ्याला फक्त तूच वाचवू शकशील. तर त्यावेळी ती जोगटीन बोलते की हे बघ मुली, मी तुला जे सांगितलं होतं ते तू ऐकलं नाहीस, तू त्याला एकट्याला सोडलंस आणि म्हणूनच तुझ्या चुकीची शिक्षा तुला मिळते. तर त्यावेळी राणी बोलते की प्लीज मला एवढी मोठी शिक्षा नका देऊ, मी तुमच्या पाया पडते, मी तुमच्या समोर पदर पसरते, पण मला माझं सौभाग्य हवं आहे आणि त्याच्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. फक्त मला एकदा सांगा की मी काय करू की माझ्या नवऱ्याचा जीव मला मिळेल. तर त्यावेळी आता जोगटीन खूप काही राणीला सांगू लागते. पहिलं तर तिच्यावरती राग काढते, कारण तिच्याकडून चूक झालेली असते. एकदा सांगूनही तिने एवढी मोठी चूक केली आणि त्या चुकीची शिक्षा आज तिला खूप मोठी भोगावी लागणार आहे. तर आता इथे जोगटीन सांगते की सतीने तिच्या नवऱ्यासाठी काय काय नाही केलं आणि आज ती वेळ तुझ्यावर आली आहे आणि तू जर हारली नाहीस
तू जर हे केलंस तर तुझ्याही नवऱ्याचा जीव तुला मिळू शकतो, पण ते तुझ्यावर निर्भर आहे की तू तुझ्या नवऱ्यासाठी जीव द्यायला तयार राहशील की नाही. तर राणी बोलते की हो, मी नक्कीच माझ्या नवऱ्यासाठी जीवही द्यायला तयार होईल. तुम्ही जे सांगाल ते मी करेल. तर आता जोगटीने तिला पर्याय सांगितला आहे आणि राणी तशाच प्रकारे सगळं काही करणार आहे, जे की तिच्या जीवावर सुद्धा बेतू शकतं. तर आता इकडे राणी जी आहे ती पुन्हा इंद्राकडे येते. आल्यानंतर लगेचच बोलते की चला आपण सरांना तिकडे घेऊन जाऊयात, असं म्हणत ती पोत्यातून सरांना बाहेर काढते आणि राणी स्वतः इंद्रजित सरांना उचलते. राणीने उचलल्यानंतर ती लगेचच इंद्रजित सरांना मंदिरात घेऊन जाते आणि तसंच इंद्रजित सरांना आडवं देवीआईसमोर झोपवते. तर आता झोपवल्यानंतर राणी जी आहे ती देवीआईकडे पाहून बोलते, तुला माझी परीक्षाच घ्यायची आहे ना, तर माझी घे परीक्षा, पण माझ्या नवऱ्याचं जे काही प्राण आहे ते तुला वाचवावेच लागतील आणि त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार होणार. तर आता इथे मला ती बोलते की अहो आपला इंद्रा पहा ना कसा पडलाय. तर त्यावेळी आबा जे आहे ते मला तिला सावरतात आणि बोलतात की हे बघ, आता ते तिचं सौभाग्य आहे आणि ते ती कसं वाचवायचं आणि कसं नाही ते तिच्या हातात आहे. त्यामुळे तू काळजी करू नको, माझा राणीवरती पूर्ण विश्वास आहे, ती आपल्या इंद्राला परत मिळवेनच. तर त्यानंतर राणी जी आहे ती देवीआईसमोर बोलत असते. राणी बोलत असते की माझ्या सौभाग्यासाठी मी कसलीही परीक्षा द्यायला तयार आहे आणि त्यासाठी खरंच राणी एका पायावरती तयार होते आणि सगळेजण पाहत असतात की ही राणी नक्की काय करणार आहे, अशा मेलेल्या माणसाला जिवंत कशी करणार आहे, हा प्रश्न सगळ्याला पडलेला असतो. पण राणी अजिबात हरत नाही. लवकरच राणी आता इंद्रासाठी दुर्गेचा अवतार घेणार, त्याचा जीव वाचवण्यासाठी वाटेल ते करणार आहे. तर पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.